इथं फुलं भेटते, हार वगैरे काय भारी दिसतंय बघा. हे का कसं आहे, खतरनाक सीन आहे. हे बघा काय भारी लिहिलंय बघा. शिकणार भारत तेव्हाच पुढे जाणार भारत, म्हणजे लय भारी बरं काय. मी आतो बहिणीच्या इकडे आणि तुम्ही आता माणसाला व्हिडिओ कसा बनवलाय, तर बनवला म्हणजे जरा मला थोडा लेट जास्त त्यामुळे मी काय बनवलाय. तर आपण चालू कामावरती आता आपला ब्लॉग चालू करू, ठीक आहे. तर जय माणसं करून मी तुमचा ब्लॉगर. तर मित्रांनो सध्या आता आम्ही चाललोय कामावर. आता आपली सेकंड चालू तुम्हाला माहिती असेल. आणि आता मी इथं चालू म्हणजे कोपऱ्याला चाललोय गोवंडीला, ठीक आहे. आणि रात्री बाई आलतो इथं पिझ्झा येऊन मला लेडीज माझ्या मागे लागलेली की बाई तू म्हणजे म्हणजे मला मी बारकाच आहे पण मला म्हणजे तू आम्हाला काय नाही असं नाही तसं नाही. तर सध्या मी रात्री गेलो पिझ्झा घेऊन आणि त्याचं आता मी चालू कामावरती. तर चला जाऊ. सध्या मी आता कोपऱ्यातल्या मार्केटमध्ये आहे, भाजी मार्केटमध्ये. हे बघा हे पूर्ण मार्केट आहे. आणि इथं नवीन मित्रांनो एक मार्केट झालंय बघा, म्हणजे आतमध्ये जे असते ना आपलं काय आपण माझे मार्केट वगैरे तसं. तर ते जाऊ तिथं चालू झालंय. काय तुम्हाला मी दाखवतो एक मिनिट. हे बघा आमदार अण्णासाहेब पाटील दैनंदिन बाजार असं ते नाव आहे. आणि इथं आता मी चालू कामावर बाई. वातावरण बघा ना, म्हणजे बघा इथं बघा इथं फुलं भेटते, हार वगैरे काय भारी दिसतंय बघा. हे का कसं आहे, खतरनाक सीन आहे. तुम्ही बघ त्या बघा. तेव्हा म्हणजे इथं आपल्याला फळ वगैरे काय भरपूर सामान भेटतं. आणि या साईडला मित्रांनो इकडे दुकान आहेत मोठी बरं का असे, म्हणजे असं. आणि बाई हा जो सीन आहे ना हा बाई खतरनाक सीन आहे. कारण की आता सध्या पावसाळा चालू आहे, पावसात मिळून आपलं सामान भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि सध्या आता आहे बघा, आता पुढच्या साईडला आहे ना तिकडे बस लागतात. आता मी चाललोय बसकडं. आणि कसं आहे जरा भारी वाटतंय दुपार जरा असं कसं बघा. आता वाटत ना मित्रांनो दुपार असल्यागत, कारण की आता सध्या एवढं शिरवळ पडले असं वाटतं 4-5-6 वाजल्यागत. आणि लय भारी वाटतं सकाळच्या पारी जरा वातावरण म्हणजे एकदम खतरनाक आहे, थंड असं वातावरण आहे. तर आपण जाऊ थोडं बस मध्ये, चला. हे बघा काय भारी लिहिलंय बघा. शिकणार भारत तेव्हाच पुढे जाणार भारत, म्हणजे लय भारी बरं काही तरी दिसतंय सीन बघा. इथे एक सुंदर असं मित्रांनो त्यांनी हे बनवलंय, तुम्ही बघा बघा. आणि ह्यासाठी पण मित्रांनो एक छत्री घेऊन माणूस लेडीज माणूस उभा आहे. आणि हा आपला गुलाबसन जिथे ज्या चौकाचं हे नाव आहे तुम्ही बघू बघा. हा पूर्ण मित्रांनो हा चौक आहे. हे झाला रिक्षा लागतात. नाही तर इकडं बस स्टॉप आहे. आता जर आपण थोडंसं बस स्टॉपवर जाऊ. आणि बाई बघा की कसं दिसतंय बघा. बघा मित्रांनो झाडे बिडे भरपूर आहे ती, तुम्ही बघताय बघा. सध्या आता आपण बस स्टॉपला चाललोय. तर चला जाऊ. बस स्टॉप आहे पुढं हा, आणि त्यासाठी मित्रांनो बस येणार आहे का. तर आपण बस स्टॉप बघा बसची वाट बघू, ठीक आहे चला. तर मित्रांनो आपली बस आली बरं काय बघा तुम्ही बघता. तर ही बस आहे ना ती AC बस आहे. तर आपण आता या बसमध्ये जाणार, ठीक आहे. तर चला जाऊ. प्रॉब्लेम असा झाला की माझा जो माईक आहे ना, मी जो माईक वापरतो त्या माईकचा जरा प्रॉब्लेम झालाय. कारण की माझ्या मोबाईल तो कनेक्ट नीट होत नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता माझ्या बॅकग्राऊंडला आवाज असा भरपूर येत असेल. म्हणजे कालचं तर मित्रांनो माझ्या मागचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. थोडा दिवस घ्या आपल्या भावाला समजून, कारण की कसं आहे आता मला जरा ते कामावर सुट्टी असल्यामुळे तर मला जरा थोडं तकलीफ होती जरा ते. म्हणजे आपला जो माझा जो वॉइस आहे ना त्याच्यामध्ये तो व्यवस्थित असा ऍड होत नाही, ठीक आहे. तर आपण थोडंसं बघूया काहीतरी म्हणजे उपचार करू. आणि सध्या आता मी वाशी स्टेशनला आहे. तेव्हा हे वाशी स्टेशन आहे, म्हणजे आता पोहोचलो वाशी स्टेशनला. तर आपल्या काउंटरला तिकडं आपण तिकीट घेऊ, ठीक आहे. तिकीट काउंटर आहे तिकडं तिकीट घेऊ. आणि बाई काय सीन झालं काय माहित नाही, पण माईक आपल्याला मोबाईल कनेक्ट होत नाही. म्हणजे 10 मिनिटाच्या वर मित्रांनो माईक आपला चालत नाही, ऑटोमॅटिक तेवढीच कनेक्ट होतोय, ठीक आहे. तर आपण पण थोड्या दिवसात बघू, कारण ह्याच्या अगोदर पण आपल्याला असा प्रॉब्लेम झाला की असं लय उशीर माईक चालू केला ठेवला ना तर तो ऑटोमॅटिक डिस्कनेक्ट व्हायचा, ठीक आहे. तर आपण सध्या तिकीट घेऊन बघू, त्याचा पण काहीतरी उपचार करू. चला. हो हे बघा हे तिकीट काढली मी वाशी से गोवंडी. आपल्याला गोवंडीला जायचंय कामावरती, ठीक आहे. तर चला आपण जाऊ ट्रेनना. ट्रेन मध्ये भाई एवढे खतरनाक असे गर्दी होती ना, यायला असं वाटतं काय उतरवून स्टॉपला जातो किंवा निघून. तर आता मी सध्या पोहोचलोय गोवंडीला. आणि माझ्या समोर पाठीमागे असेल ना तर ते गोवंडीचा रिक्षा स्टँड आहे, बघू शकता. नाहीतर आपण चला जाऊ, ठीक आहे. तर नो बघा म्हणजे एका क्षणानंतर वातावरण असं बदलतंय. कारण की म्हणजे बघा आणि आता पाऊस यायला लागलाय, म्हणजे काय 2 मिनिटापूर्वी मित्रांनो ऊन होतं. आता पाऊस येतोय. आता माझ्या छत्रीमध्ये आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि म्हणजे बघा आणि वातावरण बदललं म्हणजे माणसं बदलायला टाइम लागला, लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्या ह्यानं चला काय नाही. तर सध्या आता मी आता हे इथं करणार गोवंडी स्टेशन बसलं इथे स्कूल आहे, तुम्ही बघू द्या बघा. नाही तर मी स्कूल चाललोय, म्हणजे काय भारी वाटतंय बघा काय नाही. तर चला जाऊ. तर फायनली मी कामावर पोहोचलोय. आणि सध्या आता आपला आता दिवस काय काम करायला जाणार आहे, बरोबर आहे. तर मी आता ब्लॉग संपवतोय. तर नवीन असलं आपला सबस्क्राईब करून जावा.
आपण बघत पुढच्या व्हिडिओ मध्ये तर जय महाराज मित्रांनो, तर चला आता.